बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो। गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत। बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास। बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या KW11 न्यूजवर। आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। जामखेड शहरातील युवा शक्ती प्रतिष्ठान व मातोश्री लाल आखाडा यांच्या वतीनं नागेश विद्यालयाच्या पाठीमागील आपल्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक दिनकर भोरे, ताहिरबाई पठाण, नामदेव राळेभात, उमेश माळवतकर, कबीर गायतडक, बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, बाळासाहेब मोरे, उमेश पवार, अनिकेत डुचे, विश्वजित घोडके आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते। यावेळी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली। तसेच आदर्श शिक्षक दीपक तोपेरे शिक्षाभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक विकी गायतडक, मास कम्युनिकेशन परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल धनराज पवार, पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गायत्री भूषण राळेभात यांच्यातर्फे त्यांचे सासरे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा शक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्थराज गायकवाड, सूरज पवार, रिपब्लिकन सेनेचे मंगेश घोडेस्वार, अनिल साळवे, योगेश अवचरे, गोवर्धन जाधव, अल्ताफ शेख, अनिल कांबळे, मेघराज पवार, सनी गायकवाड, अभिमान खाडे, विजय जाधव, सुनील शिंदे व अब्दुल भाई यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी धनराज पवार, KW11 न्यूज, जामखेड। आज देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आपण हे जामखेडमध्ये बऱ्याच ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। निश्चितच शिवाजी महाराजांनी जे 350 वर्षापूर्वी त्याची पुन्हा आठवण हा महाराष्ट्र आणि हा देश काढ आणि पुन्हा म्हणतो की त्या काळचं राज्य बरं होतं, आजचं राज्य काय एवढं चांगलं नाही, त्यावेळेचं राज्य बरं होतं, आताचं राज्य पाहायचं का छत्रपतीच्या काळातलं राज्य पाहिजे असा जर सवाल केला तर आताही लोक म्हणायला लागले की छत्रपतीचंच राज्य पाहिजे, त्या काळातलं राज्य बरं होतं, त्या काळातलं राज्य चांगलं होतं। आताचं लोकशाहीचं राज्य असलं तरी माणसाला लोकशाही पद्धतीने जगता येईल का नाही हे सांगता येईल। आणि महाराजाच्या काळात लोकांना स्वराज्याचं म्हणजे स्वतःचं राज्य आहे असं वाटत होतं आणि त्या पद्धतीने प्रत्येक माणूस, प्रत्येक समाजातला माणूस, प्रत्येक घटकातला माणूस त्या पद्धतीने वागताना राहताना दिसत होता आणि म्हणून ते स्वराज्य हे माझं राज्य आहे अशी संकल्पना त्या काळातल्या लोकांची होती। हे स्वराज्य टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे म्हणून त्या काळात प्रत्येक माणसाने छोट्या घटकातील छोट्या माणसापासून ते फार मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांनी काही ना काही कष्ट घेतलं होतं आणि म्हणून महाराजांचं राज्य एका छोट्या पुण्यासारख्या ठिकाणाहून किंवा जागीरच्या ठिकाणाहून सुरू झालं आणि महाराष्ट्रभर झालं। नवे त्याचा या राज्याचा फायदा अगदी आटके पार झाला, हे फार महत्त्वाचं आहे। आणि या राजाच्या जन्माचा दिवस आज आपण सगळ्या महाराष्ट्रावर साजरा करतो। प्रत्येक गल्ली बोळात ही जयंती साजरी झाली आणि थोडी विचाराच्या देवाणघेवाणीने हा जयंती साजरी झाली पाहिजे आणि काहीतरी वेगळा फायदा या ठिकाणी केला पाहिजे। आजकाल आणि जयंती साजरी केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्या उपस्थितांना खूप शुभेच्छा देतो। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला, राज्याभिषेकाच्या वेळेस ते राजे असताना सुद्धा त्यांचा राज्याभिषेक एक व्यवस्थेमुळे नाकारण्यात आला आणि नाकारल्यानंतर राजांना असं वाटलं की मी राजा आहे आणि राजा असताना माझा राज्याभिषेक नाकारला जातोय। याचा बदला जो आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर सांगितलं की हे राजे, ज्या व्यवस्थेमुळे तुमचा राज्याभिषेक नाकारण्यात आला तो राज्याभिषेकाचा बदला मी आज ती व्यवस्था जाणूनच करत आहे आणि त्यांना सलामी दिली आणि म्हणले हे राजे, तुमचा जो अपमान झालेला त्याचा बदला आम्ही ही व्यवस्था मोडून करत आहोत आणि जो मोठ्याने घोषणा दिला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हा इतिहास लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे। जयंतीनिमित्त माझ्या मनात खूप दिवसापासून होते आपल्या लोकांचं आपल्या हातून सत्कार होणं, त्या निमित्ताने मी त्यांना आवर्जून बोलून घेऊन आणि मी त्यांचा सत्कार केला आणि शिवजयंतीच्या निमित्त मी आभार मानतो। तसं ह्या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण अवलोकन केलं पाहिजे की जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना यांना जोडून एक रयतेचं राज्य निर्माण केलं होतं।
रयतेचं राज्य आणि मग त्यांच्या ह्या महापराक्रमामध्ये बरेच विकृतीकरण करण्यात येतं, निरंतर करण्यात येतं. तर जयंतीच्या निमित्ताने ते उघडं पाडलं पाहिजे. आज शिवाजी महाराज आमच्या मुलांना कळत नाही, तरुणांना व्यवस्थित समजत नाही. शिवाजी महाराज 2 प्रकारचे करून टाकलेले आहेत. एक शाळा, नाटक, पाठ्यपुस्तक, टिळक पुरंदरे यांचे शिवाजी वेगळे आहेत आणि फुले शाहू आंबेडकर यांनी सांगितलेले शिवाजी महाराज वेगळे आहेत. यांचे शिवाजी महाराज व ब्राह्मण प्रतिपालक आहेत, तर ह्यांचे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक आहेत. असे 2 प्रकारचे आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना 2 ठिकाणी विभागलेलं आहे. त्यांची जन्मतारीख सुद्धा, काही जण म्हणतात तिथीला जन्मले, काही म्हणतात तारखेला जन्मले. तिथीचे त्याचे 2 भाग. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जी तलवार होती, ती तलवार इतिहास सांगतो की पोर्तुगीजांकडनं ते 350 देऊन ती विकत घेतली होती. म्हणजे एक तलवार छत्रपती शिवाजी महाराजांची जी अजून बी आहे बाहेर देशामध्ये ती